मित्रांनो, आज आपल्याला ऍक्सेलरेशन बघायचं आहे. आपला पुढचा टॉपिक पॉइंट जो आहे तो काय, ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? तर ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. काय असतं ते? चेंज इन व्हेलॉसिटी. आता आपण व्हेलॉसिटी बघितली आहे की नाही? व्हेलॉसिटी बघितलं. ऍक्सेलरेशन इज द चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज, आणि तो चेंज काय असू शकतो? आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, आयदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. इफ velocity increases or decreases, it is the change in velocity, and it may be positive or negative. So let me see the acceleration, and here there is a one activity. Let's try in which there is a take a 1 meter long plastic tube and cut it lengthwise into two half, and take one of the channel, shape the piece of that pipe and place it slantingly. त्याला काय करायचं? स्लॅन्टिंगली प्लेस करायचं, म्हणजे असं तिरपं. by giving a support giving any support, and then place or release one ball from the upper end. From the upper end, what happened? The ball rolled down toward the lower end. The lower end कडे काय होतो? Roll down होईल. And what happens? We can observe the velocity of the ball at three stages. That is the upper end, that is the first, middle end, that is the second, and third one, that is the lower end. What happened here? When we release the ball, the velocity at the first stage or at the upper end is less or minimum. It is less or minimum. Then it increases at the middle portion. It increases at the middle portion and it decreases at the lower portion or lower end or third stage. It means velocity increases slowly after releasing the ball from upper end to the lower end. It is the change in velocity, and we can observe the change in velocity of that ball when we release. तर हा बॉल आपण जर वरतून सोडला तर हा घरंगळत खाली जाणार, रोल डाऊन होणार, आणि त्याची वेलॉसिटी इथून वाढायला सुरुवात होईल. इथं कमी असेल, इथं जास्त असेल. या पोर्शन मध्ये काय असेल? ती जास्त असणार आहे. आणि थर्ड स्टेजला म्हणजे लोअर एंडला खाली आलं तर काय होईल? वेलॉसिटी 0 होऊन जाईल, म्हणजेच कमी होऊन जाईल. तर अशा पद्धतीने त्याची वेलॉसिटी काय होते? वाढते आणि कमी होते, म्हणजे वाढत जाते. आपण ते त्याच्यावर स्लायडिंग वर बघतो बघा, आहे ना, घसरगुंडी गार्डन मध्ये वगैरे असतात, त्या पार्क मध्ये. तर त्याच्यावर आपली स्पीड वेलॉसिटी जी सुरुवातीला कमी असते, नंतर वाढते आणि आपण खाली आल्यावर 0 होते. तर अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. तर हा चेंज इन वेलॉसिटी मध्ये आपल्याला बघता येते याच्यामध्ये. त्यानंतर ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलॉसिटी आहे. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय? आपलं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी. आता हा वेलॉसिटीचा जो चेंज आहे किंवा वेलॉसिटी मध्ये जो चेंज होणार आहे त्याला वेळ लागेल ना, मग त्याचा फॉर्म्युला काय तयार होईल? अपॉन टाइम, दॅट इज टी. राईट. तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम टी. आता चेंज इन वेलॉसिटी, आता वेलॉसिटी दोन प्रकारची असते बघा. सुरुवातीची वेलॉसिटी जी असते ती इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी इंडिकेटेड बाय v and final velocity indicated by u. आता चेंज इन वेलॉसिटी, तर बॉलची बघितली आपण, सुरुवातीची वेलॉसिटी होती त्याची काय असेल? u असेल. आणि फायनल वेलॉसिटी म्हणजे तो खाली आला खालच्या स्टेजला, त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय असेल? ती v असेल. इनिशियल वेलॉसिटी आणि v फायनल वेलॉसिटी. मग आता मला सांगा, चेंज काढताना आपण काय करतो? फायनल अमाउंट मधून काय करणार? इनिशियल अमाउंट सबट्रॅक्ट करणार, म्हणजे आपल्याला चेंज मिळेल ना त्याचा.
तर चेंज करण्यासाठी मग आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल v मायनस u आणि हा जो चेंज आहे इनिशियल टू फायनलचा त्याला लागणारा टाइम म्हणजे t दॅट इज t आहे. तर मग अशा पद्धतीनं ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय तयार होईल acceleration is equal means a so a is equal to v minus u upon t that is the acceleration. परत आपल्याला काय दिलंय त्यांनी विचारलंय बघा यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन आहे दोन क्वेश्चन आहे व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला तो रेस्ट मध्ये आहे मोशनच्या बिगिनिंग ऑफ द मोशन व्हॉट इज इट्स इनिशियल वेलोसिटी म्हणजे ऑब्जेक्ट तो बॉल होता आपला तो आपण रिलीजच करायचा राहिला रिलीज करायच्या अगोदर त्याची वेलोसिटी काय असेल इनिशियल वेलोसिटी काय असेल 0 असेल ना कारण त्यानं वेलोसिटी म्हणजे त्यानं मोशन स्टार्ट केलीच नाही जोपर्यंत मोशन स्टार्ट करणार नाही तोपर्यंत त्याची इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू काय असेल 0 असेल. आता हा बॉल फायनली कुठे आला खाली आला ग्राउंड वर आला जमिनीवर त्यावेळेस आता मोशन संपली त्याची जमिनीवर आला मोशन संपली मग आता फायनल वेलोसिटी काय असेल v इज इक्वल टू 0 असेल. अगेन बिफोर मोशन u is equal to 0 after motion v is equal to 0. It means initial velocity before motion or before start the motion it is u is equal to 0 after the motion after completing the motion when the ball is landing on the land then it is v is equal to 0. तर अशा पद्धतीने ते दोन्ही क्वेश्चन्स आपल्याला विचारले. त्यानंतर काय दिले आणखी if the velocity of an object changes during a certain time period then it is said to have acceleration. मग आता बॉडी एखाद्या बॉडीनं आता बॉलनं बघा वरतून सोडला आपण तर या बॉलनं ऍक्सेलरेशन केलं का नाही केलं डेफिनेटली केलं कशावरून कारण त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला आहे है की इनिशियल व्हेलॉसिटी u होती नंतर इथं असताना काय झालं ती इन्क्रीज झाली इट इज increases at the middle ला increase झाली आणि लास्ट ला फायनली परत डिक्रीज झाली म्हणजेच काय झालंय बॉडीनं ऍक्सेलरेशन केलंय है आता समजा एखादं व्हेकल आहे आणि हे व्हेकल स्टार्ट झालं त्याची अगोदरची वेलोसिटी समजा कमी आहे 10 आहे आणि नंतर त्याची वेलोसिटी काय झाली वेलोसिटी वाढली किती झाली 20 झाली म्हणजे काय झालं इनिशियल वेलोसिटी u फायनल वेलोसिटी काय v आहे फायनल वेलोसिटी v आहे म्हणजे 10 to 20 इनि वेलोसिटी वाढली ना त्याची वेलोसिटी वाढली म्हणजे काय झाला चेंज इन वेलोसिटी म्हणजे आपण हा चेंज काढू शकतो ना v u बाय t आणि याला लागणारा टाइम म्हणजे t म्हणजे त्या बॉडीनं किंवा व्हेकलनं काय केलं ऍक्सेलरेशन केलं किंवा आपण असं म्हणू शकतो the vehicle is in acceleration vehicle is in acceleration or body is in acceleration it shows the acceleration change in velocity initial to final किंवा जर बॉडीची आधीची वेलोसिटी समजा 20 आहे इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी तिची काय झाली कमी झाली 10 झाली काय होईल अगेन बॉडी इज सेड टू बी ऍक्सेलरेटेड ऍक्सेलरेशन आहे कशामुळे तरी सुद्धा चेंज आहे ना चेंज इन वेलोसिटी म्हणजे 20 पासून 10 वर आली तर वेलोसिटी कमी झाली किंवा वाढली कोणतीही गोष्ट झाली वेलोसिटी वाढणे किंवा वेलोसिटी कमी होणे म्हणजे चेंज इन वेलोसिटी असते काय असते चेंज इन वेलोसिटी कारण वेलोसिटी मध्ये होणारा बदल म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे काय आहे ऍक्सेलरेशन बघा तर अशा पद्धतीने त्यांनी विचारलंय की बॉडी ती ऍक्सेलरेशन मध्ये आहे की नाही तर असे दोन पॉइंट दिले बघा इफ द वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल जर वेलोसिटी इक्वल अमाउंट्स मध्ये वाढली कशी वाढली इक्वल अमाउंट्स मध्ये तर काय म्हणणार आपण त्याला म्हणजे वेलोसिटी अशी वाढत गेली बघा 5 सेकंद नंतर 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंद 5 सेकंदाला ती किती होते 5 सेकंदानंतर समजा ती 10 होती नंतर 20 होती नंतर 30 नंतर 40 काय झालं इथं बघा
व्हेलॉसिटी कशी वाढली, इक्वल टाइम इंटरवल बघा 5 सेकंदाचा आहे, म्हणजे इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर व्हेलॉसिटी इक्वल अमाउंट मध्ये वाढली 10, 20, 30, 40 म्हणजे 10 वाढली की नाही, आफ्टर इक्वल टाइम इंटरवल व्हेलॉसिटी इन्क्रीजेस in equal amount. Such a velocities are called uniform velocity. अशा velocityला काय म्हणायचं, युनिफॉर्म velocity. ही युनिफॉर्म velocity असणार. आणि जर इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर velocity इक्वल अमाउंट्स मध्ये जर वाढली नाही, म्हणजे समजा 10 नंतर ती झाली 15, नंतर झाली 20, नंतर परत झाली 10, तर अशा वेळेला ही velocity कशी आहे, नॉन युनिफॉर्म वेलोसिटी आहे. कशी आहे, नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. तर हे दोन प्रकारच्या वेलोसिटी आहेत आपल्याकडे, ऍक्सेलरेशन आणि ऍक्सेलरेशन आहे. नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणायचं वेलोसिटी चेंज व्हायला नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. तर युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनच्या डेफिनेशन्स लिहिता येतील आपल्याला. काय सांगते युनिफॉर्म ऍक्सेलरेशन डेफिनेशन, ही वेलोसिटी increases in equal interval of time in equal amount, then the acceleration is called uniform acceleration. And if the velocity changes unequally in equal interval of time, then it is said non-uniform acceleration. तर non-uniform acceleration म्हणायचं. तर अशा पद्धतीनं आपण ऍक्सेलरेशन्स बघितले. आता बघायचं आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन समजलं आपल्याला चेंज इन व्हेलॉसिटी. आता पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन कधी असेल, इफ व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, कंटिन्यू वाढत चालली, समजा वेलोसिटी 10 ची 20, 20 ची 10, 20, 30, 40 अशी वाढत चालली, तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. इफ वेलोसिटी इन्क्रीजेस इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. तर वेलोसिटी वाढत चालली ना, म्हणजे ऍक्सेलरेशन तर व्हायला आहे. वेलोसिटी वाढली की ऍक्सेलरेशन होतं माहिती आपल्याला. तर अशा पद्धतीने जर वेलोसिटी कंटिन्युअस इन्क्रीज होत जात असेल तर अशा ऍक्सेलरेशनला म्हणायचं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन हे इथं वेलोसिटीची डायरेक्शन आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असते, सेम असते. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन हॅव द सेम डायरेक्शन like that of the velocity. सेकंड, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आता वेलोसिटी जर कमी होत असेल, म्हणजे बॉडी समजा आधी एक 20 च्या स्पीड आहे, 20 ची वेलोसिटी आहे आणि 20 वरून तिची वेलोसिटी झाली 10. काय झाली, 10. वेलोसिटी कमी झाली. वेलोसिटी कमी होणे म्हणजे काय, मग डिसिलरेशन. काय होणे, डिसिलरेशन. किंवा याला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणतो. काय म्हणतो, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह झालं, वेलोसिटी कमी होऊन जे काय ऍक्सेलरेशन होतं त्याला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. वेलोसिटी कमी होणे म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशनलाच डिसिलरेशन्स म्हणतात. काय म्हणतात, डिसिलरेशन. आणि तिसरा आहे झिरो ऍक्सेलरेशन. जर एखाद्या व्हेकल्स मध्ये ऍक्सेलरेशन नाहीये, म्हणजे कंटिन्यू काय केलं तिनं, ए पासून बी पर्यंत कंटिन्युअस एकाच समजा 60 च्या वेलोसिटी मध्ये गेली, 60 च्या, तर कंटिन्यू तिनं कुठेही तिची वेलोसिटी कमी केली नाही किंवा जास्त केली, वाढली नाही किंवा कमी झाली नाही. अशा वेळेला ऍक्सेलरेशन इथं काय असणार आहे, झिरो असणार आहे. ऍक्सेलरेशन झिरो. If there is no change in velocity, then the acceleration is said to be zero. त्यावेळेस acceleration काय असते,